नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, आपण सातत्याने कंपॅरिझन करत असतो की माझा पगार किती आहे, इतर राज्यामध्ये अशा सेविका अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीस पगार किती आहे. तर आज जी आहे मी ही सगळी आकडेवारी तुमच्यासाठी काढून आणलेली आहे. कारण की आपण जर बघितलं तर भारतातील सर्व राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन जे आहे ते एकसारखं नाही आहे. आणि केंद्र सरकार मूलभूत मानधन देते आणि राज्य सरकार काय करते त्या संदर्भामध्ये अतिरिक्त मानधन देते, म्हणजे ज्याला टॉपअप असं म्हणतो आपण. तर त्यामुळे प्रत्येक राज्यामधील रक्कम ही वेगवेगळी असते. तर आता जर आपण केंद्राचा हिस्सा बघितला तर साधारणतः अंगणवाडी सेविकांना 4,500 रुपये मिळतो आणि अंगणवाडी सेविकांचा जर आपण बघितला तर 2,250 रुपये एवढा केंद्राचा हिस्सा आहे. प्रोत्साहन भत्त्याचा जर विचार केला आपण केंद्राचा तर 500 रुपये आणि मदतनीस ताईंना 250 रुपये आहे. तर आता आपण सगळ्या राज्यांमध्ये एकंदरीत पगार किती आहे, मानधन किती आहे, तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता माहिती देतो. ही बघा माहिती मी तुम्हाला समोर दाखवू शकतो. ही अशा पद्धतीची खरी वस्तुनिष्ठ माहिती आहे. सर्वाधिक पगार जो आहे ना तो तामिळनाडू या राज्यामध्ये दिला जातो आणि हा पगार तब्बल 18,000 रुपये आहे सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना 9,000 रुपये आहे. कर्नाटकमध्ये 14,000 रुपये सेविका ताईंना पगार आहे तर मदतनीस ताईला 7,000 रुपये आहे. तेलंगणामध्ये 13,000 रुपये सेविका ताईंना तर मदतनीस ताईला 6,500 रुपये आहे. आता मी तुम्हाला फक्त सेविका ताईंचा पगार आधी सांगतो आणि मग मदतनीस ताईचा सांगतो. बघा, आंध्र प्रदेशमध्ये 12,000 रुपये आहे. महाराष्ट्रामध्ये साधा त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही तर 15,000 रुपयापर्यंत सेविका ताईंना मानधन मिळतं. पंजाबमध्ये 11,500, दिल्लीमध्ये 11,220 रुपये, राजस्थानमध्ये 10,000 रुपयेपेक्षा जास्त आहे, उत्तर प्रदेशमध्ये 10,000 रुपयापर्यंत आहे, गुजरातमध्ये 10,000 ते 11,000 रुपये एवढं मानधन आहे सेविका ताईंना सांगतो या. मध्य प्रदेशमध्ये साधारणतः 10,000 रुपये एवढंच आहे. बिहारमध्ये 8,000 रुपये आहे. त्यानंतर झारखंडमध्ये सुद्धा 8,000 आहे. ओडिशामध्ये 10,000 रुपये आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 10,000 रुपये आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 10,000 रुपये असं आहे. आता महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये राज्याचा हिस्सा खूप मोठ्या प्रमाणावरती दिला जातो आणि प्रोत्साहन भत्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात दिला जातो. त्यामुळं सेविका आणि मदतनीस ताईंना बऱ्यापैकी त्या ठिकाणी पगार आहे. म्हणजे मदतनीस ताईंना 7,500 रुपये प्रोत्साहन भत्ता केंद्राचा आणि राज्याचा मिळून, आणि जर आपण सेविका ताईंचा विचार केला तर साधारणतः 15,000 रुपये. तर सर्वाधिक मानधन देणारी जी राज्य आहेत तर त्यामध्ये तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. बरोबर आहे. आता आपण मदतनीस ताईंचा पगार ज्या राज्यांमध्ये राहिला होता त्यामध्ये बघूयात. बघा, पंजाबमध्ये साधारणतः 7,500 रुपये आहे. तर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आहे तर 6,720 रुपये एवढा आहे. राजस्थानमध्ये 5,500 रुपये आहे. उत्तर प्रदेशमध्ये 5,000 रुपये आहे. गुजरातमध्ये 6,000 रुपये आहे. मध्य प्रदेशमध्ये 5,000 रुपये आहे. बिहारमध्ये 4,500 आहे. झारखंडमध्ये 4,500, ओडिशामध्ये 5,000 रुपये, वेस्ट बंगालमध्ये 5,000 रुपये आणि छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी 5,000 रुपये एवढं मानधन आहे. म्हणजे जर आपण तुलनेमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सेविका ताई आणि मदतनीस ताई यांना मानधन बऱ्यापैकी आहे. म्हणजे इतर राज्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं पण तामिळनाडूमध्ये जसं 18,000 रुपये आहे तसं मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये सुद्धा जर तेवढ्या प्रमाणावरती मानधन भेटलं तर सध्याच्या महागाईच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका ताईंना त्याचा निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो. बहिणींनो, याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे की साधारणतः किती मानधन हे सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना असायला पाहिजे, या संदर्भामध्ये आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बहिणींनो, खूप खूप धन्यवाद.